नमस्कार, स्वातीस रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी रोहू मासा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे। त्यासाठी लागणारे साहित्य टोमॅटो, कोथिंबीर, तेल, अद्रक, लसूण आणि कांदा मी व्यवस्थित असं परतून घेतलेला आहे। खोबरे पण व्यवस्थित असे परतून घेतलेले। त्यासाठी मी लागणारे साहित्य लाल मिरची पावडर, धनजिऱ्याची पावडर, काळा मसाला, घरगुती हळद आणि मीठ। तर आपल्याला आता काय करायचे आहे, एक पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये मी 3 पळी तेल घेतलेले आहे। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये आता खडा मसाला ॲड करणार आहे। त्यासाठी तर व्यवस्थित तेल गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला खडा मसाला ॲड करून घ्यायचा आहे। तर त्याच्यामध्ये मी काळी मिरी, लवंग आणि दालचिनी हे मी घालून घेतली आहे। आता व्यवस्थित तेल आपल्याला गरम होऊ द्यायचे आहे। त्याच्यानंतर मग आपल्याला हळद, लाल मिरची पावडर, घरगुती काळा मसाला त्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे। आणि नंतर आपल्याला जे आपण वाटण तयार केलेलं आहे, अद्रक, लसूण, टोमॅटो, कांदा, खोबरे ह्याचे वाटण केलेले आहे, ते त्याच्यात ॲड करून घेतले आहे। त्यानंतर ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। 2-3 मिनटं व्यवस्थित छान असे परतायचे आहे। हे पहा, मी व्यवस्थित असे वाटण करून तयार करून घेतलेले होते। आता त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असे छान परतून घ्यायचे आहे। आपल्याला कितपत तेल व्यवस्थित सुटेपर्यंत हे वाटण छान असं परतून घ्यायचे आहे। तर तुम्ही पाहू शकता। नंतर याच्यामध्ये आपल्याला धनजिऱ्याची पावडर आणि मटण मसाला, थोडीशी हळद आणि मीठ ह्याच्यामध्ये मी ॲड करून घेतले आहे। मीठ तुम्हाला कितपत लागते चवीप्रमाणे मीठ घालून घ्या। त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ त्याच्यात ॲड केले आहे। त्याच्यानंतर आपल्याला ह्या वाटणामध्ये आपल्याला रोहू मासा जो आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतला होता, तो त्याच्यामध्ये मी टाकून घेतला आहे। आता ह्याला व्यवस्थित असं मी छान असं परतून घेणार आहे। आणि त्याच्यावरती प्लेट मी 5 ते 10 मिनटं मी अशी झाकून ठेवलेली आहे। प्लेट मी अशी 5 ते 10 मिनटं मासा असाच 5 ते 10 मिनटं असं छान असं वाटणमध्ये परतून घ्यायचं आहे। आणि 5 ते 10 मिनटाच्या नंतर प्लेट काढून घ्यायची आहे। नंतर आपल्याला एक साईडला गरम पाणी केलेले आहे मी, ते गरम पाणी मी त्याच्यामध्ये ॲड करते आहे। आणि आपल्याला कितपत गरम पाणी लागते हे एवढे तुम्हाला घरामध्ये किती माणसं आहेत त्याप्रमाणे, तुम्हाला किती ग्रेव्ही लागते त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा। मी 5 ते 6 माणसे माझ्या घरामध्ये आहेत, म्हणून मी पाणी थोडं जास्तच ॲड करते आहे। तर माझं पाणी आपल्याला गरमच घ्यायचं आहे, थंड पाणी घ्यायचं नाही आहे। भाजीला गरम पाण्याने चव छान येते, त्यासाठी मी गरम पाणीच घेतलेले। परत आपल्याला 5 ते 10 मिनटं मी छान अशी भाजी झाकून घेतली आणि प्लेट रेडी आहे। धन्यवाद। कोणी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।